नमस्कार मंडळी. जगावेगळे जगावेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण गद्य विस्तारासहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग 11 प्रकरण 4 योगी विश्वापासून अलिप्त असतो. सूत्र क्रमांक 1. भोग भोगी खेळ खेळी सहज आत्मज्ञानी त्या मूढ डोई जगा घेई कैसा राही समतुल्य त्या. विस्तार. आता राजा जनक अष्टावक्र मुनींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या परीक्षेत सहज उत्तीर्ण होत आहे. आपले ज्ञान वरचेवर नसून ते अंतःकरणात भिनले आहे. आपण स्वतः ज्ञानरूपच असल्याचे तो सिद्ध करीत आहे. तो म्हणतो, आत्मज्ञानी माणूस सर्व तऱ्हेचे भोग अगदी लीलया झेलत असतो. त्याचे दृष्टीने ती एक सहज क्रीडा असते. याउलट मूर्ख माणूस साऱ्या जगाला आपल्या डोक्यावर घेतो. ज्ञानी माणसाचे भोग भोगणे स्वाभाविक असते. जगाशी लिप्त न होता जगात व त्याचे व्यवहारात अंतःकरणातून न गुंतता तो सारे भोग सहज कर्म म्हणून अनुसरित असतो. त्यात ग्राह्य अग्राह्य असे काही न समजता विनाभेद विना अट जे समोर आले ते साक्षीत्वात भोगूनही तो सदा सर्वदा मुक्त बंधरहित असतो. मात्र मूर्ख माणूस जगातील त्याचे वाट्याला आलेले भोग मीपणातून मी करता या भावनेतून भोगत असतो. तो भोगलिप्त भोगांना मनाने चिकटलेला असतो. भोगाभोगात भेदभाव करण्यासही तो प्रवृत्त असतो. तसेच तो स्वीकार नकार या प्रक्रियेतही गुंतलेला असतो. आपल्या सुख रममाणतेचे दृष्टीने वेळप्रसंगी तो साऱ्या जगाला डोक्यावरही घेतो. यामध्ये त्याला स्वतःचे कौतुक प्रशस्ती जगाने करावी असे वाटत असते. उलटपक्षी तो आपले कौतुक सुख प्रशस्ती जेथे होईल असे त्याला वाटत नाही तेथे तो जाणेही टाळतो. त्याचा उचित अनुचित विचार केवळ स्वतःचे सुखसमाधान यापुरताच मर्यादित असतो. जेथे कौतुक सोहाळा तेथे यासी लळा अन्यथा म्हणे मी राही जगा वेगळा. असा दंभ असतो त्या मूर्ख माणसाच्या जीवन भोगण्याच्या पद्धतीत. मूर्खांचे जीवन अहंकारी कृत्रिम ढोंगी दांभिक असते. तर आत्मज्ञानी सहज सादर असतो जीवन व जीवनोपभोगांना. आत्मज्ञानी व मूर्खांची तुलना होऊच शकत नाही. आत्मज्ञानाला समतुल्य इतर कोणीही नसतोच नसतो. सूत्र क्रमांक 2. इंद्रादी देवते सारे ज्यासाठी हीन दीनही योग या तत्पदप्राप्ती हर्षोल्लास न काहीही. विस्तार. ज्या पदाचे प्राप्तीसाठी इंद्र व इतर देवता हुरळून जातात अगदी हीन दीन होतात त्या ज्यासाठी अशा पदी विराजमान झाल्यावरही योगी हर्ष किंवा उल्हास यामुळे उचंबळून जात नाही. ज्ञानी व अज्ञानी दोन्हीही कर्मे करतातच. मात्र अज्ञानी माणूस कर्मफलाच्या अपेक्षेनेच सारी कर्मे करीत असल्याने कर्मफलांनी तो सुखी वा दुःखी होतो. त्याचे कर्म अपेक्षापूर्ण असते. खरे तर कर्मफलाच्या अपेक्षेनेच तो कर्म प्रवृत्त होतो. अन्यथा त्याने कर्म केलेही नसते कदाचित. अज्ञानी माणसाचे सारे जीवनच फायदा तोटा नफा नुकसान या पद्धतीचे हिशोब असते. असा माणूस काही करायचे म्हटले की त्यात मला काय लाभ असा प्रश्न अगदी न चुकता हटकून करतोच करतो. याउलट ज्ञानी माणूस सर्व कर्मे श्वासासारखी सहजतेने पार पडतात. त्यामुळेच त्यांना जरी मोक्षपदाची प्राप्ती झाली तरीही विशेष काही हर्ष उल्हास वाटत नाही. अज्ञानी मात्र ज्यामध्ये साऱ्या देवदेवता येतात सकाम सापेक्ष कर्म करीत असल्याने नेहमीच लोभात गुंतून असतात. एकतर त्यांना मोक्षपद मिळूच शकत नाही. कारण मोक्ष याचा अर्थ निरीच्छता. सहज समजा ते अपघाताने अशा अज्ञानाला प्राप्त झाले तर तो इतका हुरळून जातो इतका आत्मप्रौढीत दंग राहतो की सारा खेळ
अल्पजीवीच ठरतो. मोक्षपद तर ध्रुव असते, क्षणिक असते, तर ते मोक्षपद नव्हेच नव्हे. तर अशा ध्रुवपदाची अपेक्षा बाळगणारे अज्ञानी इंद्रादी देवतांनाही ज्याची प्राप्ती शक्य नसते ते पदही सहजतेने ज्ञानी लोकांस प्राप्त होते. मात्र ते ज्ञानी असल्याने तरीही अशा परमपद प्राप्तीने न हर्ष न उल्हास त्यांनी उचंबळून जातात. नेमका हाच फरक ज्ञानी व अज्ञानी यातील आत्मानुभूती प्राप्त झालेला राजा जनक येथे अष्टावक्र मुनींना सांगून आपले ज्ञान खरोखरीचे स्थिर असल्याचे पटवून देत आहे. सूत्र क्रमांक 3. मुक्तिपद ज्याचे प्राप्त पाप पुण्य स्पर्शिना, गगन सदा उंच राहे धूम्रलोट चुंबिना. विस्तार. ज्ञानी तज्ज्ञ जो चैतन्य सत्तेचा जाणकार असतो त्याची सारीच्या सारी नित्यकर्मे ब्रह्मार्पण भावनेतून सहज संभव असल्याकारणाने कर्मफलाशारहित असल्याने त्याला कर्मफलाची उपाधी त्रास देत नाही. त्याला पाप पुण्य स्पर्श सुद्धा करू शकत नाही. ज्ञानी माणसाचे असणे आकाशाप्रमाणे असते. आकाश इतके उच्चतम असते की तेथे काही इतर प्रवेश होऊ शकतच नाही. जे काही आकाशमार्गे जाते असे वाटते ते सारे आकाशात लुप्त होते. मात्र ते आकाशात अदृश्य होतानाही त्याचा आकाशाला स्पर्शही होऊ शकत नाही. उंच उंच धुरांचे लोट आकाशात जातात व तेथे लुप्त होतात. सारे काही आरंभ व अंती आकाशातच राहते. मात्र उंच उंच जाणारा धूर कितीही उंच गेला तरीही आकाश त्यापासून अस्पर्शच राहते. धूर आकाशाचे चुंबन घेऊ शकत नाही. ज्ञानी आणि आकाश सदोदित अस्पर्शी भोगरहित अलिप्तच असतात. त्यांचा आवाका समजणे मुश्किल आहे. त्यांचे आकलन केवळ अशक्य आहे. सूत्र क्रमांक 4. जग आत्मा ऐक्य जाणी ऐशा ज्ञानी महाशया, प्रतिबंधी कसे कोणी सहजवर्ती यदृच्छया. विस्तार. आत्मा आणि जग यांचे वास्तव एकरूपत्व केवलाद्वैत चैतन्य सत्ता म्हणून जो आपल्या ज्ञानदृष्टीने पाहू शकतो अशा ज्ञानी पुरुषास त्याच्या स्वच्छंदी वृत्तीपासून कोण परावृत्त करू शकेल. ज्ञानी नेहमीच यदृच्छेने सहज कर्मरत असतात. सूत्र क्रमांक 5. आ ब्रह्म पिपीलिका प्राणिमात्री चतुर्विध, इच्छानेच्छा स्वसामर्थ्ये नियंत्रित ज्ञानी तो करी. विस्तार. ब्रह्मापासून सूर, असुर, मानव, प्राणी या चतुर्विध श्रेणी किंवा वर्ग उत्पन्न होतात. मात्र यापैकी केवळ ज्ञानी मानवाजवळच इच्छा किंवा अनिच्छा नियंत्रित करण्याचे सामर्थ्य आहे. ब्रह्मापासून मुंगीपर्यंत चतुर्विध जीवश्रेणीत फक्त मानव हाच असा आहे की तो आपल्या ज्ञानामुळे सर्व काही आत्मसत्ताच आहे हे जाणून भेदाभेदरहित अद्वैती ज्ञानी असू शकतो. म्हणजे मानवाजवळच ही क्षमता आहे की जर ती जाणून तो आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकला तर निर्मितीच्या, स्थितीच्या, लयाच्या अहंकारात गुरफटून गेलेल्या ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांचाही तो आपल्या निर्विकल्पतेने सहज पराभव करून आणू शकतो. केवळ ज्ञानी माणूसच महापराक्रमी असतो. आत्मज्ञान हेच खरेखुरे पौरुषत्व आहे. चतुर्विध श्रेणी. गर्भाशयापासून जन्मलेले जरायुज, अंड्यापासून जन्मलेले अंडज, घामापासून जन्मलेले स्वेदज, झाडापासून अंकुरलेले उद्भिज. सूत्र क्रमांक 6. अद्वैत आत्मरूपी त्या ज्ञानी जगदीश मानितो, उचित वाटे सहज वर्ते सदा भयमुक्त राहितो. विस्तार. सर्व काही एकमेव आत्मरूप अद्वैतच असून हे आत्मैक्यच जगदीश्वर आहे. हाच तो जगात भरून राहिलेला चैतन्यरूप आत्मा किंवा सर्व विश्वाचा ज्ञानेश्वर वर्णित विश्वेश्वरराव किंवा जगदीश्वर याचे ठाम ज्ञान
आत्मबोध्यालाच असते. या कारणाने असा ज्ञानी स्वतःला जे उचित वाटेल ते अगदी निर्भीडपणे सहज वर्तीत असतो. आत्मसत्ता मानणाऱ्या त्याला अन्य सत्ता मानण्याचे कारणच असत नाही. तो मन व अहंकार यापासून मुक्त असल्याने त्याचे सारे वागणे सहज असते. उचित तेच न चुकता त्याच्याद्वारे वर्णिले जाते. ते सारे मुळाचे आत्मसत्त्वाचेच परमतत्वाचेच सहज वर्तन असते. भीती ही द्वैताचे लक्षण आहे. अद्वैतात भय शिल्लकच राहत नाही. अस्तु.